आणि राजकीय विश्वातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभा लढणार आहेत। एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याच्या चर्चा या तथ्यहीन असल्याचं या सूत्रांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना या अगोदर एकदा ते 2 वेळेला बारामतीतून आपण लढणार नसल्याचे संकेत दिले होते, परंतु आता या गोष्टीला कुठेतरी पूर्णविराम मिळू शकतो असं पाहायला मिळते। कारण अजित पवार हे आता बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झाल्याचं एबीपी माझाला सूत्रांनी सांगितलेलं आहे। सध्या अजित पवार हे विविध मतदारसंघातून लढण्यासंदर्भातला आढावा घेत असल्याच्या चर्चा या तथ्यहीन असल्याचं समजतंय। अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, पुन्हा एकदा बारामती आणि अजित पवार हे पाहायला मिळणार तर दिवस आपण साधारणपणे मागच्या 1-2 महिन्यामधला जर प्रवास पाहिला तर सातत्यानं अजित पवारांच्या संदर्भामध्ये विविध मतदारसंघांचा आढावा घेत असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। मात्र या संदर्भात ज्यावेळेस पक्षात विचारणा केली, वरिष्ठांची विचारणा केली, त्यावेळेस त्यांचं स्पष्टपणे अशा कुठल्याही मतदारसंघांचा आढावा घेतला जात नाहीये। अजित पवार बारामती विधानसभेचेच उमेदवार असतील अशा पद्धतीने अजित पवार बारामती विधानसभेचेच उमेदवार असतील अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। याच्या आधी जर त्या चर्चा पाहिल्या तर जामखेड विधानसभा मतदारसंघ जिथं रोहित पवार आमदार आहेत याची देखील चर्चा झाली होती। यासोबतच हडपसर विधानसभेची चर्चा झाली होती आणि अजित पवारांचा जवळचाच विधानसभा मतदारसंघ असणारा इंदापूर या 3 विधानसभा मतदारसंघाची चर्चा झाली होती की अजित पवार इथं देखील चाचपणी करतायत। मात्र या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण ज्यावेळेस पक्षात विचारणा केली त्यावेळेस शिरूर किंवा इंदापूर किंवा जामखेड असा कुठलाही विधानसभा मतदारसंघाचा अजित पवार विचार करत नाहीयेत। केवळ आणि केवळ बारामती विधानसभा मतदारसंघातूनच अजित पवार विधानसभेला सामोरे जातील आणि त्या ठिकाणाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशा पद्धतीची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।